नव्यानं कार्यान्वित करण्यात आलेला प्रतिबंधक कक्ष अर्थात प्रिव्हेंटिव्ह सेल याची कामगिरी 1 जानेवारी पासून त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली आहे. या प्रिव्हेंटिव्ह सेलमध्ये थेट पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या देखरेखीखाली एक अधिकारी आणि 5 अंमलदारांची एक स्वतंत्र टीम त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 2020 पासून दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांचा जो डेटा आणि गुन्हेगारांचं रेकॉर्ड त्या ठिकाणी एकत्रित करण्यात आलेला आहे. त्यानंतर दैनंदिन ज्या काही घटना घडत आहेत त्यामध्ये एनसी असतील किंवा गुन्हे असतील तर या अनुषंगानं रोजच्या रोज त्या अपडेट त्या ठिकाणी केल्या जात आहेत आणि ह्या सर्व गुन्हेगारांच्या एकत्रित असलेल्या रेकॉर्डच्या आधारे वेगवेगळ्या कायद्यामधील ज्या प्रतिबंधक कारवाई आहे त्याच्यामध्ये BNSS कलम 126, BNSS कलम 129, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियम अनुषंगिक कलम 55, टोळी तडीपार कलम 56, कलम 57 असे तडीपारीचे जे काही प्रस्ताव आहेत तर ह्या सुद्धा कारवायांच्यासाठी हे प्रतिबंधक सेल जे आहे ते कार्यरत करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे वारंवार गुन्हे करणारे आणि प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही ज्याच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा येत नाही तर त्यांच्यावर MPDA सारखी कठोरातली कठोर 1 वर्ष स्थानबद्ध कारवाई करण्याची जी कारवाई ती कारवाई करण्यासाठीचा सुद्धा पाठपुरावा करण्यासाठी हे प्रतिबंधक सेल त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. या सेलची जी सर्व तयारी होती तर ती आपण ऑक्टोबर-नोव्हेंबर पासूनच सुरू करण्यात आली होती आणि 1 जानेवारी पासून हा सेल पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे आणि गेल्या 1.5 महिन्यामध्ये या सेलनं त्या ठिकाणी जवळपास 3 MPDA प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केलेले आहेत, ज्याचा पाठपुरावा करून 2 प्रकरणांमध्ये आपल्याला स्थानबद्धतेचे आदेश त्या ठिकाणी मिळालेले आहेत. याच सेलने 55 प्रमाणे एक टोळीसाठी तडीपारीचा प्रस्ताव, कलम 56 अन्वये 8 गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव आणि कलम 57 अन्वये दोष सिद्ध असलेल्या 215 गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव जे आहेत तर ते वेगवेगळ्या जे संबंधित कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत त्यांच्याकडे पाठवलेले आहेत. हे केवळ प्रस्ताव पाठवून हे सेल त्या ठिकाणी थांबणार नाही तर त्या प्रस्तावांचा पाठपुरावा करून या सर्व प्रकरणांमध्ये त्या ठिकाणी तडीपारीचे आदेश निर्गमित होईपर्यंत हे सेल त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहे आणि या सेलच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण आणणं आणि गुन्हा होऊ नये म्हणून प्रिव्हेंशन करणं हाच या सेलचा प्रमुख उद्देश आहे. किंवा एखाद्या गुन्हेगाराकडनं परत दुसरा एखादा कुठलाही गुन्हा होऊ नये म्हणून जबर त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह कारवाई करणं हे ह्या सेलचा उद्देश आहे आणि या सेलच्या केलेल्या कारवाईमुळे नजीकच्या कालावधीमध्ये गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याचबरोबर या प्रिव्हेंटिव्ह सेलचा वचक सुद्धा त्या ठिकाणी गुन्हेगारांवर निश्चित झाल्याचं आपल्याला येणाऱ्या कालावधीत पाहायला मिळेल. सर, ई साक्ष असेल किंवा ई-दार असेल